भविष्यासाठी प्राणांची कुर्बानी देण्यास तयार असलेल्या सोनम वांगचुक यांना मध्यरात्री पोलिसांनी जोर जबरदस्तीनं उचलून इस्पितळात दाखल केलं। हा देश किती हुकुमशाही मार्गाने चाललेला आहे। सोनम वांगचुक यांच्या प्राणाची तुम्हाला इतकी किंमत असते तर उपोषण सुरू झाल्यावर काही काळातच त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारनं काही भूमिका घेतली असते। ती भूमिका घेतली नाही। सोनम वांगचुक यांच्यावरती काल रात्री दडपशाही करण्याचं दुसरं कारण असं आहे, आज नागपुरात जो हिंदुत्वाचा धडक आहे, आज नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थितीत जो एक राम मंदिर लुटीविरुद्ध एक एल्गार आहे, त्या कार्यक्रमावरचं लक्ष वळवावं म्हणून सुद्धा सोनम वांगचुक यांना काल रात्रीच दडपशाही मार्गानं अटक करून इस्पितळात नेलं। ही दोन कारणं आहेत। तरीही आता उद्धव ठाकरे साहेब निघालेले आहेत। ते 12 वाजता नागपूरला पोहोचतील आणि 4 वाजता ते रामनगर राम मंदिर येथे रवाना होतील। सोनम वांगचुक को उठा के लेके गई है पुलिस। सोनम वांगचुक जी को उठाकर लेके गई पुलिस। पुलिस और क्या कर सकती है? पुलिस तो सरकार की गुलाम है। सोनम वांगचुक 20 दिन से ज़्यादा अनशन कर रहे हैं, अन्न का त्याग किया है उसने, और इसलिए किया है देश के लाखों युवा स्टूडेंट, उनका जो भविष्य अंधकारमय हो गया है, खास करके नीट के एग्ज़ाम में, उनको न्याय देने के लिए, उनकी आवाज़ सरकार तक पहुंचाने के लिए, और जो जिम्मेदार मंत्री है धर्मेंद्र प्रधान एजुकेशन मिनिस्टर, उसका इस्तीफा 20 युवाओं ने आत्महत्या की, जिम्मेदारी धर्मेंद्र प्रधान जी की, तो उनका इस्तीफा लेने के लिए ये अनशन था। सरकार 20 दिन तक सोई रही, उनका पूरी बॉडी जो है, उनके ऑर्गन फेल हो गए। कोई बात उनकी जो रखी थी सोनम वांगचुक जी ने, उसका चर्चा नहीं हो गई। अगर इतनी उनकी प्राण की आपको अहमियत थी तो आप बात करनी चाहिए थी, कुछ बातें माननी चाहिए थी, कोई डेलीगेशन आना चाहिए था, लेकिन आपने उठाकर उनको अस्पताल में भर्ती कर दिया। ये एक प्रकार से जोर ज़बरदस्ती और तानाशाही है। आज हम नागपुर में जो आंदोलन कर रहे हैं हिंदुत्व के मामले में, राम मंदिर के लूट के बारे में, तो इस आंदोलन के ऊपर जो ध्यान पूरा देश का जा रहा है, वो हटाने के लिए भी सोनम जी के ऊपर कल रात को कार्रवाई की। रामरक्षा अहंकाराची शिक्षा रामरक्षा अशा प्रकारे नवनीत राणेकर होर्डिंग, अहंकाराची शिक्षा आठवली रामरक्षा असे होर्डिंग नवनीत राणे लावले। कोणत्या? मला माहिती नाही। आज रामरक्षा पठण करताय, तुम्ही निमंत्रण तर दिलेत आहे, पण काही जणांशी तुम्ही टेलिफोनिक पण संपर्क साधला, निमंत्रण दिलंय? आमचं कर्तव्य आहे, आम्ही ह्या कार्यक्रमाला अराजकीय कार्यक्रम मानतो। जसं अयोध्येमध्ये रामजन्मभूमीचं जे आंदोलन झालं ते आम्ही अराजकीय मानतो। जरी आम्ही सगळ्यांनी सहभागी झाले असतील त्यात, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना, बजरंग दल, भाजपचे कार्यकर्ते, ते सर्व पक्षांचं होतं। तसंच हे आता अयोध्या आणि राम मंदिर हे चोरांपासून मुक्त करण्याचं जे आंदोलन आहे ते सुद्धा अराजकीय आहे। त्याच्यामुळे जे जे राम भक्त आहेत, जे जे हिंदू आहेत, त्या सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी आमची भूमिका आहे। त्याच्यामुळे आम्ही सरसंघचालक मोहनराव भागवत परमपूज्य, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री रामभक्त देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह आम्ही इकडले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलं की आपण या। ज्या राम मंदिरमध्ये तुम्ही आंदोलन करणार आहे, त्या राम मंदिरामधल्या ज्या गणेश राम मूर्ती आहे त्या होळवळकर गुरुजी यांनी स्थापन केलेल्या आहे। हो, मग याच्यामध्ये चांगलं आहे आमच्यासाठी ना। जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्कालीन सरसंघ चालकांच्या हातून त्या मूर्तीचं काही पूजा अर्चा झाली असेल, त्यांनी स्थापन केल्या असतील, तर त्याच मूर्तींची आम्ही आज पूजा करणार आहोत।